फैंसी गारमेंट एंड मेंस वेयर, शादी ब्याह के मौके पर शेरवानी, 3 पीस, पैंट शर्ट। आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली, मालेगांव। प्रोपराइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। मी आहे वर्षा सोनवणे आणि तुम्ही पाहत आहात मानव समाचार। सप्तशृंगी देवीच्या गडावर ध्वज लावण्याचा मान यंदाही धुळेकरांनाच मिळालेला आहे। नांदुरी येथील सप्तशृंगी देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त धुळे जिल्ह्यातून दरवर्षी लाखो भाविक 200 किलोमीटरहून अधिक अंतर 5 दिवसात कराड्याच्या उन्हात पायी प्रवास करत सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी नांदुरी गडावर जात असतात। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या शिरपूर तालुक्याहून हजारो भाविक कालपासून देवीच्या दर्शनासाठी निघाले असून आज त्यांची पदयात्रा धुळे शहरात दाखल झाली। यावेळी धुळेकरांनी देवीच्या रथाचे व पदयात्रेचे जंगी स्वागत केले। गेल्या अनेक वर्षापासून शिरपूर तालुक्यातील परिसरातील भाविक हजारोच्या संख्येने पायी बँडच्या तालावर नाचत नाचत गडावर जातात। रथयात्रेसोबत मानाचा ध्वज, आखाडा, ढोल ताशे, बँड, फुलांचा वर्षाव व फटाक्याची आतिषबाजी करीत भक्तजन पायी पायी रवाना झालेत। मार्गावरून निवडणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येते। धुळ्यात देखील या पायी जाणाऱ्या भाविकांचे जोरदार स्वागत करण्यात आले। तसेच शहरातील 5 कंदील परिसरात मानाची आरती देखील यावेळी करण्यात आली। यावेळी धुळे शहरातील भाविक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। परंपरा चालत असलेली पायी दिंडीची यात्रा आधी आमचे आजोबा वडील हे गाडी बैलने यात्रा करत असायचे। 28 वर्षापासून आपण या मानाच्या रथाचं आयोजन केलं। हे 29 वर्ष आहे आणि या रथाचं महत्त्व गावोगावी आई भगवतीच्या आशीर्वादाने लाखो भक्त वाट बघत असतात। गावोगावी स्वागत होत असतं आणि हा रथ थेट सप्तशृंगी गडावर शिवालय तीर्थापर्यंत दरवर्षी जात असतो। लाखो भाविक या रथाचं मनोभावे स्वागत करीत असतात। दरवर्षी श्रीराम नवमीच्या पावन मुहूर्तावर दरवर्षी शिरपूर ते सप्तशृंगी गडाची यात्रा सुरू करीत असतो आणि आपली खानदेशाची यात्रा 14च्या दिवशी गडावर भरत असते। म्हणून आम्ही 14च्या दिवशी सकाळी 5व्या दिवशी गडावर पोहोचत असतो आणि या यात्रा पूर्ण झाली की आम्ही आई भगवतीचे दर्शन घेतल्यावर या यात्रेची सांगता करीत असतो। अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मानव समाचार।